बिग बॉस मराठी 5 मध्ये आज रात्रीच्या भागात काय होणार आहे हे आपल्याला आज पाहायचं आहे। तर माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। म्हणजे काय होईल की माझे जे नवीन व्हिडिओ आले तर त्याची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल। तर आपल्याला या भागामध्ये पाहायचं आहे की ही लाल बस कशासाठी आलेली आहे, तर लाल बसचं काय कारण आहे हे सगळं आपल्याला आजच्या या भागात जाणून घ्यायचं आहे। तर आज बिग बॉसच्या घरामध्ये म्हणजे कॅप्टन्सीचा टास्क सुरू होणार आहे आणि कॅप्टन्सीसाठी ही लाल बस आलेली आहे। कॅप्टन्सी कंटेंडरची बस आलेली आहे। तर आता ह्या बसचं काय उद्देश आहे, या बसमध्ये किती सीटा आहेत, तर या बसमध्ये सुरुवातीला 11 सीटा आहेत आणि इथले सदस्य 12 आहेत। तर सुरुवातीला म्हणजे जे टास्क होणार आहे, गेम होणार आहे, त्याच्यामध्ये जो कोणी म्हणजे खुर्च्या पकडेल तो त्या राऊंडमध्ये पुढे जाईल आणि ज्याला खुर्ची मिळणार नाही तो बाद होईल। जसं आपल्या याच्यामध्ये संगीत खुर्ची खेळली जाते अगदी त्या प्रकारेच हा खेळ दिसतोय। तर मित्रांनो, आपल्याला आता ह्या टास्कमध्ये बघायचं आहे की कोण कोण पुढं जाते आणि कोण कोण बाद होते। तर प्रत्येकालाच उत्सुकता लागलेली आहे की या टास्कमध्ये कोण जिंकणार आहे। तर पाहूयाच पहिल्या राऊंडमध्ये काय होते ते। पहिल्या राऊंडमध्ये सर्वजण चेअरवर बसतात, फक्त निकीला चेअर मिळालेली नाही आहे। निकी पहिल्याच राऊंडमध्ये बाद झालेली आहे आणि ती बाजूला थांबलेली आहे। आता दुसऱ्या राऊंडमध्ये अभिजित, नंतर अरबाज, पॅडीदादा, घनश्याम असे एक सदस्य या गेममधून बाहेर जायला निघालेले आहेत। जेव्हा गेम सुरू होऊ लागला होता तेव्हा अंकिता म्हणाली होती पॅडीदादाला की आपल्याला गणपतीला जायचं आहे तर सीट बुक झालीच पाहिजे, आणि पॅडीदादा म्हणाले होते की माझी तर सीट आधीच बुक झालेली आहे, असं पॅडीदादा म्हणाले होते। आणि खुर्चीवर बसण्यासाठी किती धावपळ, किती गोंधळ, राडा लोटालोटी, किती काय काय चालू आहे ते आपल्याला या भागात पाहायलाच मिळणार आहे। आणि किती गोंधळ घालणार आहेत, किती राडा करणार आहेत, किती भांडणं होणार आहेत या कॅप्टन्सी टास्कसाठी हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आणि याच टास्कमधून कॅप्टन निवडला जाणार आहे असं समजलेलं आहे। तर आता आपण आज रात्रीच्या भागामध्ये पाहूयात की कोण विनर होणार आहे, कोण कॅप्टन होणार आहे, आता ते पाहावं लागणार। प्रत्येकजण मी कसा कॅप्टन्सीसाठी समर्थ आहे हे सांगतायत। अरबाज म्हणतोय की मी घनश्यामपेक्षा तरी चांगलीच कॅप्टन्सी करू शकतो असं म्हणतो, आणि पॅडीदादा म्हणतात तो का नाही करणार असं घनश्यामबद्दल म्हणतात। आणि पॅडीदादा घनश्यामची मस्करीमध्ये म्हणतात देऊ का तुला एक गुच्छा। त्यावर घनश्याम म्हणतो की आधीच जवळच्या लोकांनी गुच्छा मारलाय, तो काय कमी आहे का, आता तुम्ही गुच्छा मारणार आहात। आता घरामध्ये टास्क कोण जिंकणार याची चढाओढ चालू झालेली आहे। बघूया या भागात कोण जिंकते, कोण कॅप्टन होते। आणि माझ्या चॅनलवर नवीन असलात तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।